नमस्कार. आज मी तुम्हाला सुंदर मसाला पुरी करून दाखवणार आहे आणि मसाला म्हणजे ड्रायफ्रूटची पोळी करून दाखवणार आहे. खूपच सुंदर. हे पहा, इतकी सुंदर होते. तर मी अशी आता हे मसाला पोळी करून दाखवणार आहे, ड्रायफ्रूट पोळी. तर हे पहा, त्याच्यासाठी आता मी दाखवणार आहे तुम्हाला हे सामान काय काय घेतलेलं आहे. नमस्कार. पहा, आता मी त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे. आता पहा, मी कणिक मळणार आहे. पहा, तुम्हाला हे सगळे साहित्य दाखवूनच दिलेले आहे मी. तर आता मी कणिक घेणार आहे, कणिक मळून घेणार आहे आणि नंतर मग हे बनवणार आहे. तर पहा, आधी मी पाक ठेवून देणार आहे. आपली कणिक मळेपर्यंत हे पाक ठेवून देणार आहे याच्यात. तर हे साखर, सरासरी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यात 1 वाटी पाणी घेतलेलं आहे अंदाजे. आता याचं पाक करणार आहे आपण. आपली पोळी होईपर्यंत आपला पाक तयार होते. तर पहा, आता मी हे पाक ठेवून दिलेला आहे करायला. आता कणिक मळून घेणार आहे. हे पहा, हे कणिक मी घेतलेली आहे. याच्यात थोडं तेल टाकणार आहे आपण. छान नरम पोळी येते तेल टाकलं म्हणजे. पहा, आता हे मळून घेणार आहे मी. थोडं याच्यात मीठ टाकणार आहे. हे थोडं मीठ टाकणार आहे याच्यात. खूप सुंदर होते. पहा, तुम्ही करून एक वेळा. पुरणाच्या पोळीची चव येईल या पोळीला. करून बघा तुम्ही एक वेळा, किती सुंदर होते. हे नवीन रेसिपी तुम्ही पाहिली नसेल, कधी करून पाहिली नसेल. त्या पोळीला डिझाईन करून आणि त्याच्यात छान ड्रायफ्रूट टाकून आणि खायची. लहान मुलांना तर खूपच आवडेल हे. आणि साखरेचं प्रमाण पण कमी जाते पुरणाच्या पोळीसारखं. पचनाला पण हलकी आहे हे, कारण याच्यात पूर्ण पोळी आणि ड्रायफ्रूटच असते. पहा, आपली पोळी झालेली आहे आणि पाक पण तयार होत आहे. हे कणिक झालेली आहे आपली. पहा, याच्या छोट्या छोट्या पोळ्या करणार आहे आपण.
खूप सुंदर पोळी होते, पहा तुम्ही. आता मी तावा ठेवणार आहे. हे आपलं जे पाक आहे ते बाजूला करणार आहे दुसऱ्या गॅसवर, आणि इथं तावा ठेवणार आहे. ताव्याला थोडंसं तूप लावून घेणार आहे. खूप सुंदर पोळी होते, पहा. ड्रायफ्रूटची पोळी, आणि लहान मुलांना खूप आवडेल. हे पहा. आता या पोळीला मी डिझाईन करणार आहे. हे अशी पहा. याच्यात पाक मुरला पाहिजे, म्हणून आपण हे असं याच्यात कोरीव काम करून आणि हे डिझाईन तयार करून घेणार आहे. म्हणजे आपण जेव्हा याच्यात पाक टाकू ना, तर हे मुरली पाहिजे आणि छान लागते मग. म्हणून आपण हे अशी डिझाईन करून घेणार आहे पोळीला. पहा, खूप सुंदर पोळी होते. करून पहा तुम्ही एक वेळा. हे पहा किती सुंदर झालेली आहे. आता हे पोळी होईपर्यंत आपण दुसरी पोळी करणार आहे. पहा. पहा किती सुंदर झालेली आहे. छान नरम आणि डिझायनर पोळी झालेली आहे. आता दुसरी पोळी पण आपण डिझाईन तयार करून घेणार आहे पोळीला. हे पहा. थोडं आपण तेल लावून घेणार आहे याला, म्हणजे चिकटणार नाही आपला चमचा. पहा किती सुंदर होत आहे ही पोळी. खूप सुंदर होते आणि याच्यात पाक मुरते. छान डिझायनर पोळी होते.
आता ही आपली पोळी झालेली आहे. आता आपण हे दुसरी पोळी टाकणार आहे. तर हे पोळी आता कशी ठेवायची आणि याच्यात मसाला ड्रायफ्रूट कसं टाकायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे असं बरोबर त्या पोळीच्या मापाचं असं भांडं घ्यायचं. हे भांडं आहे ना, बरोबर पोळीच्या मापाचं घ्यायचं किंवा भांड्याच्या मापाची पोळी करायची. आता हे पोळी आपण टाकून देणार आहे. हे होईपर्यंत आपण याच्यात मसाला टाकणार आहे. छान. हे पहा, आता याला अजून आपण तूप लावणार आहे या पोळीला. हे पहा, हे तूप लावून झालेलं आहे आपलं. आता याच्यात आपण पूर्ण ड्रायफ्रूट टाकणार आहे. हे पहा, हे खोबरं किसून घेतलेलं आहे आपण. हे खोबरं टाकायचं. हे पहा, हे खोबरं टाकायचं. नंतर याच्यात बदाम टाकायचे. हे बदाम बारीक करून ठेवलेलं आहे, हे टाकायचे. आणि हे काजू काजू बारीक करून घेतलेले आहे आपण. हे पिस्ता आहे, पिस्ता पण बारीक करून घेतलेला आहे. आणि हे किशमिश आहे, किशमिशचे असे थोडे थोडे तुकडे असे टाकून घ्यायचे. हे पीस करून ठेवलेले आहे मी, तर हे असे टाकून घ्यायचे. आणि थोडी वेलचीची पूड अशी टाकायची. हे पहा, हे वेलचीची पूड टाकायची अशी. ही आपली पोळी झालेली आहे. आता याच्यावर आपण पाक टाकणार आहे. आपला पाक झाल्यावर आपण पाक टाकणार आहे. आपला पाक झालेला नाहीये अजून. पाक झाल्यावर आपण त्याच्यात पाक टाकणार आहे या पोळीत. तोपर्यंत आपण दुसरी पोळी तयार करू. खूप सुंदर होते आणि टेस्टी होते. पचनाला हलकी, कोणी पण खाऊ शकते. पूर्ण ड्रायफ्रूट असते याच्यात. पाक फक्त आपण मुरण्यासाठी टाकतो, का पोळी छान नरम आली पाहिजे. हे पहा, आपली पोळी आता हे पण पोळी झालेली आहे. हे आपण आता पाक होणार आहे आपला, तोपर्यंत आपण ही पोळी अशी काढून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण दुसरी पोळी टाकून द्यायची डिझाईन करून. खूप सुंदर पोळी होते आणि टेस्टी होते. पौष्टिक पण आहे ड्रायफ्रूटची. तर पहा तुम्ही. करून पहा, छान होते ही पोळी आणि खायला खूप रुचकर आहे. पहा, पाक पण होत आहे आपला.
पहा, खूप सुंदर पोळी झालेली आहे. दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे. डिझायनर पोळी. हे पहा, हे आपण याच्यात ड्रायफ्रूट वगैरे टाकणार आहे पाक म्हणून ते मुरली पाहिजे म्हणून आपण याच्यात डिझाईन टाकून घेतो. हे पण आता वेगळी ठेवत आहे. पूर्ण आपलं पाक झाल्यावर आपण पूर्ण मसाला टाकून करणार आहे ही पोळी. पहा, पहा आता आपलं पाक होतच आलेला आहे. जास्त कडक पाक नाही करायचा आपल्याला. आपण गुलाबजामुन साठी करतो ना तेवढा करायचा आहे. एकतारी वगैरे नाही करायचा आहे आपल्याला. पहा, आपला पाक झालेला आहे. आता आपण हे पुढची प्रोसेस करणार आहे. हे पहा, हे पोळी आहे ना, पोळी झालेली आहे. याच्यात आपण ड्रायफ्रूट टाकलेलं आहे. आता आपण हे पाक टाकणार आहे याच्यावर. प्रत्येक पोळीवर आपण हेच असंच करणार आहे. हे पहा, हे पहा. आता हे एक पोळी टाकलेली आहे आपण. नंतर ही आता दुसरी टाकणार आहे. हे पहा, याला थोडं तूप अजून लावून घेणार आहे आपण. आणि याच्यावर पूर्ण ड्रायफ्रुट्स टाकणार आहे. हे खोबरं, हे पहा, आणि हे बदाम, काजू, हे मनुका, थोडं थोडं मनुका टाकणार आहे. आणि हे पिस्ता, पिस्ता, आणि थोडे हे वेलची पूड, हे वेलची पूड टाकणार आहे. हा हा, आता आपण याच्यावर पाक टाकणार आहे. पहा, खूप सुंदर पोळी होते. ड्रायफ्रूट पोळी तुम्ही करून पहा. तुम्ही एक वेळा केलं तर तुम्हाला नेहमी नेहमी करून खावंसं वाटेल. एवढी सुंदर पोळी झालेली आहे. हे पाहता आपण अजून टाकणार आहे याच्यात. थोडं तूप लावणार आहे. आणि हे ड्रायफ्रुट्स, खोबरं, हे बदाम, मनुका, आणि काजू, हे पिस्ता, आणि वेलची पूड, हे वेलची पूड असं टाकत राहायचं. हे किती पोळी करा तुम्ही, याची प्रोसेस अशीच आहे. प्रत्येक पोळीवर ड्रायफ्रूट टाकायचे आणि पाक लावायचा. पाक टाकायचं. छान पाकात मुरली पाहिजे ही पोळी, तर खूप सुंदर होते आणि खायला पण पौष्टिक आहे. आता मी हे अजून टाकत आहे पोळी. हे पहा, थोडं तूप लावणार आहे. आता अजून मी हे खोबरा किस टाकणार आहे. किसून ठेवलेला आहे. हे खोबरं किस आहे.
आणि हे बदामाचे काप, हे पहा. आणि हे मनुका पहा. आणि हे पिस्ता, पिस्ता टाकलेला आहे मी. आणि आता वेलची पावडर, हे वेलची पावडर टाकणार आहे. खूप सुंदर पोळी होते आणि खायला खूप रुचकर आहे. तुम्ही करून बघा. हे पहा, आता मी याच्यावर पाक टाकून देणार आहे. पहा, पहा, खूप सुंदर पोळी होते. करून बघा तुम्ही एक वेळा. हे आहे ना, पाक याच्यात जितकं मुरलं तितकी खूप छान होते हे पोळी. पहा, किती छान झालेले आहे हे. तुम्ही कधी खाल्ली नसेल अशी ही पोळी आहे. एक वेळा तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंट्स मध्ये सांगा मला की तुम्हाला कशी वाटली ही पोळी. पहा, खूप सुंदर झालेली आहे.